काय कुठं कुठं म्हणजे या घरात डबा द्यायचा आहे. या घरात म्हणजे गोपीनाथला? होय. त्याची काय गरज नाही. आतापासून गोपीनाथला डबा नको. त्याने खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आम्ही बघणार. आव पण काय पानबिन नाही. गडागडा निघायचा. आया अगं मुन्नू आणि अस्मी दोघी बी नाही आल्या अजून. अगं मुन्नू तिकडं यामिनीकडे डबा पोचवाय गेल्या. विकी संग बोलत बसले असेल. बरं पण मग अस्मी ती तर निर्मला मॅडम कडे गेले ना, मग ती कशी नाही आली अजून? अगं अस्मीचा मगाशी फोन आलता. सविताची तब्येत बरी नाही, त्यामुळे आता सोम युसवर तिला थांबावं लागल. हे बघ काय ग, काय झालं? डब्बा का परत आणला? पप्पांच्या घरापुढे 2 दांडगी माणसं उभारलेली. त्यांनी मला अडवलं. आणि यापुढे गोपीनाथला डबा नको, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही बघणार आहे म्हणाले. यो काय प्रकार आहे? आणि कोण होती ती माणसं? आणि पप्पांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ते का बघणार? यांनी त्यांचे पैसे देऊन तर टाकले नसतील ना, म्हणून असं झालं सर. आया अगं एवढे सगळे पैसे एकदम कुठून येणार आहेत? त्यांच्याकडे तर खाय प्यासाठी बी पैसे नाहीत, म्हणून तर आपण डबा देत होतो ना. पण मला काही ती माणसं चांगली वाटली नाहीत. लय डेंजर माणसं असावीत. भयानक दिसत होती. मला लय भीती वाटली त्यांची. काय? काय झालं? अशी का तोंड झाल्यात तुमची? देवा, आज तरी टीव्हीवर कुठेतरी शाहरुखचा पिक्चर लागलेला असू दे बाबा. लावा. गोप्या दारुगड. दारुगड गोप्या. काय झालं? कोण दरवाजा आलाय? ए गोप्या, दारुगडाला दात तोडून आतेल. अहो पप्पा कोण आहे बाहेर? गुंड आहेत गुंड, मला मारायला आली. ए गोप्या बाहेर येतो का? हे बघ आपण दार उघडायचं नाही आणि मोठ्या आवाजात बोलायचं, पण तू एकदम गप्प बस. हळू बोल, हळू बोल. यमी, मागच्या दाराला कडी घातली ना व? ए माझी आहे, अगं बोल की मागच्या दाराला कडी घातली की नाही? अगं तुझी अक्कल काय शेण खायला गेलती का? जा मागच्या इकी मागच्या दाराला कडी घाल, जा लवकर. देवा तू पण नाही यमी. घातली का रे? इक्या लावली का कडी? गोप्या, आता पैसे भेटले नाही ना, तुला चित्ता सोडणार नाही मी. काय करतो? हे सोड. त्याला मार नका. ए गोप्या, त्या पोराला समजावण्याचा चित्ता सोडणार नाही. माझ्या पोराच्या जीवाला काही झालं ना तर जीव काढेन बघ तुझा. तू दरवाजा उघड पहिला. त्याला मार नका, मी पैसे देतो. कधी देणार आहे? त्याला काय करू नका. ऐका
अक्काशी बोला अक्का अक्का काहीतरी मदत करू शकते यात. थांब ना अक्का 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 विक्या राधीकडे जा राधीकडे तिला सगळं सांग तिला सांग सगळं मदत माग. ए कोणी बी कुठे जाणार नाही. ए गोप्या माझी चलाकी केली ना तुझी बायको आणि पोरग कोणी चित्त सोडणार नाही. चला की नाही तुम्हाला पैसे देण्यासाठीच करा. अरे बघा अस्म्या अगं सांभाळ. अस्म्या अगं विकी तू इथं काय करायलायस आणि एवढा का घाबरलायस तू? विकी अरे काय झालंय? कोण मागे लागलंय का तुझ्या? गुंड विकी तुम्हाला गुंड त्रास देत आहेत का? वय 2 गुंड घरात घुसल्यात आणि पप्पाला लय मारायल्यात. गोप्या आता पैसे भेटले नाही ना तुला चित्ता सोडणार नाही मी. चला लवकर चला, मम्मी पप्पांना मारून टाकतील. नाही असं काही बी होणार नाही. चल आपण जाऊया. अगं तू जाऊन काय करणार आहेस? दीदी तू चल, गुंड्यांना थांबव चल. नाही अस्मे मी बी येणार आहे. बर बर थांब. तायडे मुन्नू तुम्ही आतून दार लावून घ्या आणि माझा किंवा आईचा आवाज आल्याशिवाय अजिबात दरवाजा उघडायचा नाही. विकी तू बी इथंच थांब, आपण जाऊन येऊ. चल. मला वाचवा प्लीज वाचवा. गुंड आमच्या जीवा उठल्या. आके मदत करा आम्हाला. तुझ्या पुढे कोण आहेत ते गुंड आणि तुमच्या मागे कशाला लागल्यात? अस्म्या अगं ही काय चौकशी करायची वेळ आहे का? अस्मी आम्हाला माहित आहे का आम्ही लय चुकीचे वागलोय, पण ही काय बदला घ्यायची वेळ नाही. पाया पडतो पाया पडतो. अस्मे अगं दाराशी आलेल्याला मदत न करण्यासारखं दुसरं पाप नाही. आणि तू करणार नसलीस तरी मी त्यास मदत करणार आहे. पण मी कधी बोलले मी मदत नाही करणार म्हणून? अगं ती काठी ठेवली कारण त्या गुंडासनी कळलं हे इथे आहेत ते. तुम्ही दोघं वर जावा पोटमाळ्यावर आणि तिथे लपून बस. अजिबात आवाज करू नका आणि बोलवल्याशिवाय खाली येऊ नका. जावा. चल. तिथे आपण दार उघडायलाच नको. आपण दार नाही उघडलं तर त्यासनी संशय येईल आणि ते दार तोडून टाकतील. तुम्ही थांबा आणि दारामध्ये येऊ नका. तो गोपीनाथ आणि त्याची बायको कुठे आहे? या घराच्या इकडे येताना बघितलं आम्ही. कुठे लपून ठेवले ते असली? इथं कोणी बी नाही. ही एवढी घाबरली आहे का? अहो अशी रात्री तुमच्यागत माणसं काठी आणि सुरी घेऊन घरात आली तर कोणी बी घाबरलच ना दादा. आणि तसं बी
मुळात आमचा आणि त्या माणसाचं पटत नाही, त्यामुळे तो इथे यायचा काही प्रश्नच नाही. खोटं बोलून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका, आता तुम्हाला लई जड जाईल. यांच्यावरती विश्वास नाही माझा. ते घरातच असतील. चालू उडकूया. नाही आहे तिथं बी नाही. चालू वर बघूया. गोपीनाथ, ए गोप्या, आपल्या पिढ्यात आपला बाहेर आहे. गोपीनाथ, अरे ए चल, कोण नाही इकडं. इथं तर दिसत नाहीये ते, पण ते इथं आले किंवा कुठं दिसले तर त्या गोप्याला सांगा 10 लाख जर परत नाही केलं तर त्याला जिता सोडणार नाही. हा, मुदत संपली, माणुसकी संपली. अरे कुठे यांच्या संग गप्पा हाणतोयस? चल त्या गोप्याला शोधूया. जाऊन जाऊन जाणार आहे कुठं? हवा तरी गावलच की, आणि गावला की संपल्यास त्यो. विकी, या खाली. गेलेत ते. काय करायला? हा उठा की. तुमच्यामुळे जीव वाचला. लय उपकार झाले. तुम्ही नसता तर आज काय झालं असतं आमचं? खरंच लय लय उपकार झाले तुमचे. आणि आमच्यामुळे तुम्हाला आज जो काही त्रास झालाय त्याबद्दल खरंच मनापासून माफी मागतो. आणि आणखीन एकच रिक्वेस्ट आहे, एकेला आजची रात्र तुमच्याकडेच राहू द्या. हा, काय ते गुंड परत आले आणि त्यांनी काय एकेला जर नाही नाही, फक्त एकी नाही, तुम्ही दोघं बी आज इथंच थांबा. आता बाहेर जाणं योग्य नाही आहे. आजची रात्र तुम्ही बी इथंच थांबा. पण असं मी थांबा इथंच. राधा, मी तुझ्या बाजूला झोपणार. वय आसमे, आपण सगळे इथं इथं बाहेर झोपू आणि ह्या दोघांनी तिथं आत झोपू दे. तायडे, मुन्नू, चला आपण आतला आवरून घेऊया. मी बी मदत करतो.
आज राधीन तिच्या पोरींमुळे मला नवीन आयुष्य मिळालंय. यापुढे माझ्याकडून चुकून बी कसला बी कुठला बी त्रास त्यांना होऊ देऊ नकोस. आणि आयुष्यभर त्यांचं भलंच कर. शेनुरेटा, दिवस बघ कसे फिरले. आपल्याला या घरात झोपायला मिळालंय. इथं फक्त सुरुवात आहे. यापुढे आपण याच घरात झोपणार आहे कायमच. मी तर लय दिवस झाले त्याच दिवसाची वाट बघालोय. कधी एकदा तो दिवस येतोय असं झालंय. तो दिवस लवकर येऊ दे, लवकर येऊ दे, लवकर येऊ दे. येणार. यो दिवस आला, यो दिवस मी लवकरच येणार. कस यामिनी म्हणेल तसं. आपण काय करू, ही खोली एकेला देऊ आणि आपण मोठी. ए गोप्या, असं करा नाटक. इथं काय नाटक बिटक करायची गरज नाही. कळलं नाही? कशाला आलं इथं मारायला? निघायच नाही. आमचे पैसे घ्यायला आलोय. ये ना असली लोक आहेत ना, एक एक ये पैसे पैसे. आता काय करायचं त्याला? कोण आहे? मी आहे. काय ग? पाणी आणलंय आणि काय हवं असेल तर हाक मार. थँक्यू अर्चू बेटा. ठेवून देते इथं. दार लावून या आधी. लावतो. बसकन कोणतरी एकदम आत येते. पैसे झाले म्हातार. चला आता निघा. हे काय एवढंच? मग एवढेच ताजमहल करून देऊ का काय तुझ्या नावावर? आणि काय रे, काय सांगितलं होतं? खोटं खोटं मारायला सांगितलं होतं ना. एवढा बदलला मला. आणि हिला तर असं ढकलून दिलं तुम्ही की काय लागलं हिला. नुसता टच केलं. मी स्वतःहून आत जायचं ठरलं होतं ना. तेवढ्या जोरात धक्का दिला मला. त्यामुळे एवढेच पैसे. आता एवढे पैसे घ्यायचे, निघायचं. बाकी काम झाल्यावर. काय राव, असं कुठं असतं का? असंच असतंय. चला निघा आता. आलाय मोठा शहाणा. चला. विकी, तू झोप आता. ते गुंड परत तर नाही येणार? नाही येणार. तू झोप. हा, झोप. चल. नरेटा,
आपला यो गुंडांचा ड्रामा चांगला सक्सेसफुल झाला. राधी नाही आसमी बी गणली. होयच की. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढं पुढं काय काय आणि कसं कसं होणार आहे याची तर तीच आयडियाच नाही. मज्जाच येणार आहे.